जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। आता केंद्र सरकारद्वारे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ ही जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकृत अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेली आहे। त्यांनी या संदर्भात ट्विटरवर एक पोस्ट देखील शेअर केलेली आहे। त्यानुसार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी अजून वेळ मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। या संदर्भात आता नक्की किती दिवसांची मुदतवाढ शासनाद्वारे देण्यात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केलेली आहे, त्यानुसार आपण माहिती जाणून घेऊयात। तर बघा, सरकारने खरीप हंगाम 2024-25 साठी छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यासोबतच राजस्थान त्याचबरोबर तेलंगणा या सर्व राज्यांमध्ये मूल्य समर्थन योजना PSS या अन्वये सोयाबीन खरेदीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानुसार 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत 1999 LMT सोयाबीन ही खरेदी करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे 8,46,251 शेतकऱ्यांनी याचा लाभ मिळालेला आहे। त्यामध्येच येथे एक महत्त्वाचा पॉइंट देखील ऍड करण्यात आलेला आहे। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी सामान्य जो 9 दिवसांचा कालावधी होता तो वाढवून आता याच्यामध्ये अजून मुदतवाढ देखील जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना 24 दिवसांची मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे। अजून 24 दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांना मिळालेला आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही अजून देखील सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी जर केलेली नसेल तर लगेच नोंदणी करा आणि तुमचं जे काही सोयाबीन आहे त्याची विक्री करा। अजून 24 दिवसांची मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो गडबड करू नका, अजून 24 दिवस आहेत, तुमची सोयाबीन खरेदी ही निश्चित आहे। तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यासोबतच अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।